ब्रेकनंतर स्वागत। आता बातमी तुम्हाला सावध करणारी। जेवल्यानंतर तुम्ही सुद्धा लगेच झोपायला जात असाल तर खबरदार व्हा। जेवल्यानंतर लगेच झोपणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे। आम्ही असं का म्हणतोय पाहूयात या संदर्भातला तुम्हाला सावध करणारा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। जेवल्यानंतर लगेच झोपताय, सावधान। जेवल्यानंतर लगेच झोपल्यास शरीरावर गंभीर परिणाम। रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नका। रात्री अगदी पद्धतशीरपणे आपण सर्व जेवणाचा बेत करतो। आपल्या आवडीच्या पदार्थांवर आपण ताव मारतो। आपल्यातील अनेक जण पोट भरेपर्यंत नाहीतर मन भरेपर्यंत जेवण करतात, मात्र रात्रीचं जेवण केल्यानंतर तुम्ही लगेच झोपत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। रात्री जेवल्यानंतर लगेच झोपल्यास तुमच्या शरीरावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो। रात्री जेवण करून लगेच झोपल्यानंतर बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा त्रास होतो, मात्र आपण त्याकडे दुर्लक्ष करतो। हा त्रास वारंवार होत असेल तर तुम्ही गंभीर आजाराला निमंत्रण देताय। जेवल्यानंतर लगेच झोपल्यास गुरुत्वाकर्षणाची नैसर्गिक मदत मिळत नाही। गुरुत्वाकर्षणामुळे अन्न आणि पोटातील आम्ल खालीच राहते। झोपल्यावर ते सहज वर अन्ननलिकेकडे जाऊ शकते। अन्ननलिकेत आम्ल गेल्या छातीमध्ये जळजळ, घशात आंबटपणा, खोकला, घसा खवखवण्याचा त्रास होऊ शकतो। जेवण आणि झोप यामधील अंतर कमी असेल तर पोट पूर्ण भरलेलं असतं आणि त्यामुळे त्रास आणखी वाढतो। जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने छातीत जळजळ होणं, आंबट ढेकर येणं किंवा घशात जळजळ होणं ही लक्षणं आपल्याला जाणवू शकतात। पाचन मंद होतं याच्यामुळे आणि मग पोटफुगी, जडपणा, अपचन होणं आणि ह्यातूनच मग पुढे वजन वाढणं, झोपेची क्वालिटी बिघडते। ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळी लक्षणं आपल्याला जर जेवल्या जेवल्या आपण झोपलं तर होतं। लक्षात येईल तुमच्या की जेवल्या जेवल्या झोपल्याने पाचनावर परिणाम होतोय, पाचन बिघडतंय आणि म्हणून ही सगळी त्रास आपल्याला जाणवायला लागतो। जेवल्यानंतर लगेच झोपणं हे महागात पडू शकतं। जेवल्यानंतर ऍसिडिटीचा त्रास होतो, मात्र तज्ञांच्या मते हा त्रास वारंवार होत असेल तर तो गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लेक्स डिसीज म्हणजेच GERD चं लक्षण असू शकतं। झोपताना शरीरातील काही नैसर्गिक संरक्षण यंत्रणा कमी सक्रिय होतात। झोपेत असताना लाळेचं उत्पादन कमी होतं। लाळ ही पोटातील आम्ल निष्प्रभ करण्याची महत्वाची भूमिका बजावते। त्यामुळे लाळ कमी झाली की आम्लाचा परिणाम अधिक तीव्र जाणवू लागतो। याशिवाय झोपताना गिळण्याची क्रिया देखील कमी होते। सामान्यतः गिळण्यामुळे अन्ननलिकेत गेलेले आम्ल पुन्हा खाली ढकलले जाते, परंतु झोपेत ही प्रक्रिया मंदावते आणि त्यामुळे आम्ल जास्त वेळ अन्ननलिकेत राहू शकतं। जेवल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 तासाच्या गॅप नंतर तो तेवढं अंतर देऊन मग झोपलं पाहिजे। जेवल्या जेवल्या नाही झोपलं पाहिजे। आणि त्याच्यासाठी आणखी एक चांगली गोष्ट आपण अडॉप्ट केली पाहिजे की जेवल्यानंतर आपल्याकडे जी शतपावली म्हटली जाते, शतपावली याचाच अर्थ आहे की काही पावलं चालणं आहे, पण ते हळुवारपणे चालणं आहे, व्यायाम नाहीये तो। तर असं हळुवारपणे चालणं हे आयुर्वेदामध्ये जेवणानंतर खास सांगितलेलं आहे, तर त्याचाही आपण वापर यासाठी करू शकतो। रात्री जेवण केल्यानंतर लगेच झोपणं टाळा। जेवल्यानंतर बाहेर अर्धा तास वॉक घ्या। रात्री उशिरा जेवण करणं टाळा, जेणेकरून तुमच्या शरीरावर याचा कोणताही गंभीर परिणाम होणार नाही। मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ, चॉकलेट, कॅफीन युक्त पेय रात्री घेणं टाळा, कारण या पदार्थांचं रात्री सेवन केल्यास याचा शरीरावर गंभीर परिणाम होतो। त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या आणि राहा खबरदार। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।